नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यात आणखी 220 महसूल मंडळांचा दुष्काळग्रस्त महसूल मंडळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे सप्टेंबरमध्ये ज्याप्रमाणे 40 तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये करण्यात आलेला होता आणि त्यानंतर 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केलेली होती. त्यामध्ये आणखी आता 220 महसूल मंडळाचा समावेश होणार आहे. आणि त्याचबरोबर 2018 मध्ये दुष्काळी परिस्थितीचे निकष होते. त्या धर्तीवर 151 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता आणि 268 मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीची जाहीर करण्यात आलेली होती. तेच निकष 2023 मधील दुष्काळाला सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता अंतिम पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेल्या 931 गावामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर करून 8 सवलती दिल्या गेलेल्या होत्या 2018 मध्ये. हेच निकष आता 2023 मध्ये जे दुष्काळ जाहीर केलेले तालुके आहेत आणि त्याचबरोबर जे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे अशांना सुद्धा ह्या 8 सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत. या नव्याने 220 जी महसूल मंडळे दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आलेली आहेत त्यामध्ये कुठल्या जिल्ह्यातील किती मंडळाचा समावेश आहे हे या व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. 220 महसूल मंडळाचा जे दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत त्यांचा कशा प्रकारे समावेश करण्यात आलेला आहे दुष्काळ म्हणून तर बघू शकता. खरीप हंगाम 2023 मध्ये 1021 मंडळापैकी ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळे स्थापन करण्यात आलेली आहेत आणि ज्या महसुली मंडळात पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आलेले नाहीत अशा नवीन महसुली मंडळांना अविभाजित मंडळांकरिता ही दुष्काळाची परिस्थिती जाहीर केलेली आहे. तसेच ज्या 40 तालुक्यांनी 1021 मंडळे वगळता जून ते सप्टेंबर या कालावधीत एकूण पर्जन्याचे प्रमाण 750 मिलीमीटरपेक्षा कमी आहे अशा उर्वरित ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आलेल्या महसुली मंडळात अंतिम पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेल्या गावामध्येही 2018च्या धर्तीवर दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्याचा विचार करण्यात येणार आहे. अजूनही पुढे काही मंडळांचा समावेश करण्यात येणार आहे ज्यांचं पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी असणार आहे आणि त्या दुष्काळग्रस्त मंडळांना सुद्धा 2018चेच निकष लागू असणार आहे तेवढं लक्षात घ्या. आणि आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे 220 महसूल मंडळे जाहीर करण्यात आलेली आहेत दुष्काळ म्हणून त्या महसूल मंडळाचा जिल्हा-वाईज किती प्रमाण आहे, जिल्ह्यामध्ये किती मंडळे दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आलेली आहेत नव्याने हे आपण बघणार आहोत. नागपूर जिल्ह्यात 22 महसूल मंडळांचा समावेश आहे. वर्धामध्ये 8, चंद्रपूर जिल्ह्यात 23, गडचिरोलीमधील 19, धुळे जिल्ह्यातील 22, जळगाव जिल्ह्यातील 11, नगर जिल्ह्यातील 34, पुणे जिल्ह्यातील 14, सांगली जिल्ह्यातील 3, कोल्हापूर जिल्ह्यातील 42, सोलापूर जिल्ह्यातील 10 आणि सातारा जिल्ह्यातील 12 अशा महसूल मंडळांचा समावेश या 220 महसूल मंडळांमध्ये करण्यात आलेला आहे. या महसूल मंडळांना सुद्धा यापूर्वी जे सप्टेंबरमध्ये 40 तालुके आणि 1021 मंडळे यांना जे सवलती लागू करण्यात आलेल्या होत्या त्याच सवलती या 220 महसूल मंडळांना सुद्धा लागू करण्यात येणार आहेत पुढील कालावधीमध्ये. आणि सविस्तर मित्रांनो महसूल मंडळाची नावे हे पुढे आपल्याजवळ लिस्ट उपलब्ध झाल्यानंतर लवकरच आपल्यासोबत शेअर करण्यात येईल ती लिस्ट. धन्यवाद.